नमस्कार, मी डॉक्टर कृष्णा इंदुरकर, दंतरोग तज्ञ. आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. डेंटल स्केलिंग म्हणजेच दातांची स्वच्छता. याबद्दल लोकांमध्ये बरेचसे गैरसमज आहेत. चला तर मग आज आपण मिथ्स वर्सेस फॅक्ट्स मध्ये जाणून घेऊयात. तर डॉक्टर, बरेचसे जण असे म्हणतात की स्केलिंग केल्यावर दात कमजोर होतात. हे खरे आहे का? अजिबात नाही. स्केलिंग मध्ये दातांवर साचलेली घाण म्हणजेच कॅल्क्युलस किंवा टार्टर हे काढली जाते. घाण काढल्यानंतर दात आणखीन मजबूत आणि निरोगी होतात. स्केलिंग केल्यावर दात लूज होतात किंवा हलतात का? खरं तर घाण जमा झाल्यामुळेच अगोदरच दात लूज झालेले असतात. तर जेव्हा ही घाण निघून जाते तेव्हा अगोदरच लूज झालेले दात आपल्याला जाणवायला लागतात. म्हणजे स्केलिंगमुळे नाही तर अगोदरच झालेल्या आजारामुळे दात लूज झालेले असतात. डॉक्टर, स्केलिंग करताना पेशंटला जास्त त्रास होतो का? आजकालच्या आधुनिक मशीन्समुळे स्केलिंग ही जवळजवळ वेदनारहित असते. थोडी संवेदनशीलता असू शकते, पण गरज पडल्यास डॉक्टर लोकल अनस्थेशिया म्हणजेच भूल देऊन तेवढाच भाग सुन्न करून डेंटल स्केलिंग कंप्लीट करतात. डॉक्टर, स्केलिंग केल्यामुळे दातांमध्ये गॅप पडतात का? दातांमध्ये अगोदरपासूनच असलेली जागा घाण जमा झाल्यामुळे भरून गेलेली असते. स्केलिंग नंतर ही घाण निघते आणि दातांमध्ये असलेली खरी जागा दिसायला लागते. म्हणजे स्केलिंगमुळे नवीन गॅप तयार होत नाहीत, ते अगोदरच असतात, ते फक्त दिसायला लागतात. डॉक्टर, स्केलिंग केल्यावर दात पिवळे होतात का? उलट स्केलिंग केल्यावर दातांचा पिवळेपणा निघून जातो. काही दिवस सेन्सिटिव्हिटी जाणवू शकते, पण योग्य ती काळजी घेतल्यास काही दिवसानंतर सेन्सिटिव्हिटी सुद्धा नाहीशी होऊन जाते. बरं डॉक्टर, स्केलिंग एकदाच केली तर जमतं का? किंवा स्केलिंग किती वेळा आणि किती वेळेच्या अंतरावर केली पाहिजे? डेंटल स्केलिंग ही 6 महिन्यातून एक वेळेस म्हणजेच वर्षातून 2 वेळेस करायला पाहिजे. ती तुमच्या दातांच्या आरोग्यावर पण डिपेंड असते. आणि डॉक्टर, घरी व्यवस्थित ब्रश केलं तरी पण स्केलिंगची गरज पडते का? तसं नाही. घरी जे आपण ब्रश करतो त्यामध्ये मऊ घाण म्हणजे दातामध्ये अडकलेली मऊ घाण अन्न ते निघून जातं. पण ऍक्च्युअल मध्ये कॅल्क्युलस आणि टार्टार जे कडक होऊन बसलेली घाण असते ती स्केलिंगद्वारेच निघाली जाते. तर थोडक्यात दात स्वच्छ ठेवणे म्हणजे फक्त सौंदर्य नाही तर संपूर्ण आरोग्याची सुरुवात आहे. गैरसमजांवर विश्वास न ठेवता डेंटल स्केलिंग करून घ्या. धन्यवाद.